शिवसेनेचे उपनेते आदरणीय अरुणभाई दुधवडकर साहेब आलेले आहेत आणि त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। आज या स्पर्धेच्या निमित्तानं मी प्रथमेशजी सकपाळ यांना विनंती करतो की आपण शिवसेनेचे उपनेते आदरणीय अरुणभाई यांचं या ठिकाणी शाल देऊन यथोचित मानसन्मान करायचा आणि या स्पर्धेची आठवण या निमित्तानं एक सन्मान चिन्ह आणि हे सन्मान चिन्ह अर्थातच गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या निमित्तानं हे सन्मान चिन्ह असेल। आपण आलात आनंद ऐकताय समालोचन कक्षामधून जेव्हा ग्रुप सी चे सामने सुरू होत आहेत। सो वन्स अगेन ओव्हर टू कुणालजी। थँक्यू संदीप सर। सुरू असलेला सामना आहे विनर्स विरुद्ध विनर्स, विजेता संघ विरुद्ध विजेता संघ क गटातील सामना, तिसरा सामना आहे। मोरे स्पोर्ट्स खेतवाडी विरुद्ध एसबी स्पोर्ट्स कुंभारवाडा। मोरे स्पोर्ट्स खेतवाडीने टॉस जिंकून नाणेफेकीच्या खोलीमध्ये प्रथम फलंदाजी, फटका बसलाय, बॅटची कडे चेंडू येतो वरती आणि अमनच्या हातामध्ये चेंडू उसळतो। ओमकार कोकाटे बाद, पहिला धक्का, दे धक्का, गडी बाद, झेल अप्रतिम। जी चूक करायची नसते ती नेमकी चूक म्हणू शकतो। फटका फसला, बॅटची कडावली, चेंडू वर उडाला आणि येथे मात्र कुठली चूक केली नाही अमन यांनी। अमन गुप्ता सेफ हँड्स, अप्रतिम झेल। थोडंसं अंतर पार करावं लागलं थोडंसं। कपिल देव याच्या झेलची आपल्याला पुनरावृत्ती पाहायला मिळाली आणि चेंडू विसरतो अमनाच्या हातामध्ये। पहिला धक्का, दुसऱ्या चेंडूवरती पहिला धक्का मिळतो तो एसबी स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाला। ओमकार कोकाडे कर्णधार बाद, आयकॉन प्लेयर तंबूत परततोय। आता मात्र 5 रन केले ते गौरव पंडित। पहिले षटक मार्गस्थ मयांक शर्मा और डिलिव्हरी कव्हरच्या दिशेला फटका, झेल पाहायला मिळतो। अप्रतिम प्रयत्न, कव्हरच्या दिशेला 38 सर्कल मध्ये खेळाडू तैनात होता। अप्रतिम प्रयत्न, जीव ओतून दिलाय या झेलसाठी। त्याच्या प्रयत्नासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत। यश कोलगे याचा अप्रतिम प्रयत्न कव्हरच्या दिशेला, कदाचित अप्रतिम झेल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु त्याच्या प्रयत्नांना खूप दाद दिली पाहिजे। अप्रतिम प्रयत्न, महत्वपूर्ण धावा सुद्धा अडवल्यात। धावून एकदा पूर्ण केले, तोपर्यंत एक धाव मिळाली आहे परंतु 3 धावा वाचवल्यात। आता मला सज्ज डावखोरा फलंदाज हो, पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, चेंडू आला तसा निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉल चेंडू, येथे मात्र मयांक शर्मा आपलं पूर्ण कसब लावतोय। त्यांना माहिती आहे की ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे। जर सुपर 8 मध्ये क्वालिफाय करायचं असेल, पुढच्या फेरीत पात्र व्हायचं असेल तर हा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तसाच पुरेपूर प्रयत्न करतो तो म्हणजे मयांक। आयकॉन प्लेयर आहे, कर्णधार आहे। और पी डिलिव्हरी, खणून खाला चेंडू, चांगली फेक पाहायला मिळते। धावचित करण्याचा प्रयत्न होता परंतु एकदा पूर्ण केली आहे। चिकी रन्स, 38 सर्कल कव्हरच्या दिशेला तैनात होता खेळाडू परंतु एकदा पूर्ण केली आहे। धावसंख्या होती ती 6। ओमकार जामसुसकरच्या बॅटमधून निघालेला पहिली धाव। ऑर्पिडली वाढत ऑफ स्टॉम, हलक्या हाताने टाकला चेंडू, 100 रन चेंडू होता। खेळाडू येईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल। 38 सेकंडमध्ये चेंडू विसावतोय
अमनाच्या हातामध्ये 1 षटकांती धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 7. फक्त 7 धावा खर्ची केल्या आहेत. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना पुरेपूर कल्पना आहे आणि दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना. विजयी संघ पुढच्या फेरीमध्ये पात्र होईल म्हणजे सुपर 8 मध्ये पात्र होईल आणि पराभूत संघाला एक संधी मिळेल. आणि गोलंदाजीसाठी पाचारण केलं आहे पीजे इंदू जिमखाना यांकडून. पंचांच्या डाव्यापासून राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करेल तो आकाश महापणकर. याच इस्लाम ग्राउंडवरती आकाश महापणकर सराव करताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र गोलंदाज सज्ज होतोय आकाश. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्मवरती विकेटचा मारा करेल पीजे इंदू जिमखाना यांकडून. सामना करतो गौरव पंडित. वाईड ऑफ द ऑफ स्टंप सोईर मारा खूप ऑफ स्टिकच्या खूप बाहेरचा चेंडू होता. पंचांनी अवांतर चेंडू ची दाद दिली वाईटच्या रूपात. भर पडते चेंडू होतो तो अवांतर वाईट बॉलच्या रूपामध्ये. धावसंख्या एका अवांतर धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 8. 1 गडी बाद. डेड बॉल होतं. थोडंसं फंबल पाहायला मिळालं आपल्याला गोलंदाजाच्या मार्फत. आकाश मापणकर यांच्या हातातून चेंडू रिलीज करताना सुटलाय. त्यांना पुन्हा जावं लागेल गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा रनअप घ्यावा लागेल आणि चेंडू टाकावा लागेल. पुन्हा एकदा वाईड ऑफ द ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. चेंडूला फक्त गाईड करण्याचा प्रयत्न होता परंतु इनसाइड एज लागली. चेंडू सुरक्षित येतो 38 सर्कलमध्ये. तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 9. रविवारचा दिवस गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4 दिवस 2रा अंतिम दिवस आणि या दिवसातला क गटातील 3रा सामना विजेता संघ विरुद्ध विजेता संघ म्हणजेच SB स्पोर्ट्स कुंभारवाडा विरुद्ध मोरे स्पोर्ट्स खेतवाडी. मारा करतो आकाश ओमकार. इथे कट करण्याचा प्रयत्न हलका त्यांनी फक्त गाईड करण्याचा होता पॉईंटच्या दिशेला परंतु चेंडू विसरतो तो यष्टी रक्षकाच्या आता ते मत आलं तो डॉट बॉल. पुन्हा एकदा वाईड ऑफ द ऑफ स्टंप डिलिव्हरी. मी गिरवाबाईचे ओमकार माने यांना विनंती करतो संकेत आविष्कारांचे संघमालक प्रज्ञेश नारकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. संकेत आविष्कार या संघाचे संघमालक प्रज्ञेश नारकर यांचा आपण इथे यथोचित सन्मान करीत आहोत. प्रदेश नारकर संकेत आविष्कार या संघाचे संघमालक यांचा यथोचित सत्कार आयोजकांच्या वतीने युवा विजन प्रथम सकपाळ आणि गिरगाव यांच्या वतीने आपल्या हार्दिक स्वागत. बॅटची काढायला लागले चेंडू येतो यष्टी रक्षकाच्या मागे. कदाचित आपल्याला झेल पाहायला मिळाला असता. थोडासा कॅज्युअल अप्रोच कॅज्युअल एफर्ट आपण पाहतो यष्टी रक्षकाचा परंतु एकदा पूर्ण केली जाईल. तोपर्यंत चला स्कोर बोर्ड पासून जरा लांब उभं राहायचंय. षडगोल चेंडू पूल केलाय मिड विकेटच्या दिशेला. खेळाडू त्याने त्या सीमारेषे जवळ परंतु एकदा पूर्ण केली जाईल. चेंडूची फेक येईपर्यंत
आता मात्र मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाही. फक्त पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती एक मोठा प्रहार पाहायला मिळाला होता चौकाराच्या रूपात. त्यानंतर थोडंसं फलंदाजाला शांत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला दिसतोय तो मोर स्पोर्ट्स खेतवाडीकडून. आकाश मामणकर मारा करतोय पंचांच्या राईट आर्म बाउंड्री विकेट. वर पिच डिलिव्हरी येते मात्र पुन्हा एकदा वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू विसरतो थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते निर्धाव चेंडूने. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या झाली ती 11. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि या षटकामध्ये अत्यंत यशस्वीरित्या षटक हाताळले ते आकाश मापणकर यांनी फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची केल्यात या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. वेल डन आकाश. दोन्ही संघांना च्या खेळाडूंना माहिती आहे, संघ मालकांना सुद्धा माहिती आहे, संघ नायकाला सुद्धा माहिती आहे, कर्णधाराला सुद्धा माहिती आहे की हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. चला सामना स्पीडअप करा लवकर. चला तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. तिसरा षटक मार्गस्थ विकास. पहिला चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी होती. चला या पुढे सामना गिरगावचा राजा विरुद्ध श्री पिंपळेश्वर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं टीम अपडेट करायची आहे. पिंपळेश्वरांनी आपली खेळाडूची यादी अपडेट केलेली आहे. ओव्हर पिच डिलिव्हरी होती. बॅटची कडालेली चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेला. म्हणजे खेळाडू त्यांना तोपर्यंत 2 धावा पूर्ण करते. चांगली रणनीती येते बघा चांगली फेक, परंतु 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी गौरव पंडित आणि ओमकार जामसोदकर. बॅटची कडा लागली होती, चेंडू गेला होता परंतु फाईन लेगच्या दिशेला. ओव्हर पिच डिलिव्हरी पुन्हा एकदा गुडघे टेकलेत. आउटसाइड द ऑफ स्टंपची डिलिव्हरी होती. मिड विकेटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मोठा फटका नाही मिळाला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. धाव संख्या होते ती 15. आता 3च धावा खर्ची गेले ते विकास यांनी. धाव संख्या होती ती 14. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय त्यामध्ये दोन्ही फलंदाजांना गौरवला सुद्धा आणि ओमकारला सुद्धा. आतापर्यंत मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. बघायला मिळेल का पुढचा चेंडू विकासचा. हो सोयर मारा खूप ऑफ स्टिकच्या खूप बाहेरचा चेंडू. ओके पिचच्या बाहेर चेंडू लँड झाला त्यामुळे पंचांचा जो निर्णय आहे तो नोबल अवांतर चेंडू आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट खुलं लायसन असेल ते ओमकारच्या हातात. येथे मात्र ऑफसाईडच्या कव्हरच्या दिशेला खेळला चेंडू आणि चेंडू निघून जातो खेळाडूच्या डोक्यावरून कव्हरच्या दिशेला. येते तो चौकार. होती विकास यांनी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो म्हणजे ओमकार. कव्हरच्या दिशेला टोला होता. खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू पसार झाला सीमारेषेच्या बाहेर चौकाराच्या रूपात. पुढचा चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी येते मात्र पाठवून दिलाय तो हवाई सफरीसाठी. बघावं लागेल. अप्रतिम झेल मयांक शर्मा.
मयांक शर्मा कर्णधारासाठी साजेशी कामगिरी करतो सीमारेषेजवळ. वाईडिश लॉंगनच्या दिशेला सीमारेषेजवळ अप्रतिम झेल ओमकार चामसुटकर तंबूत परततोय. गडीबाद आणि ओमकार जामसुटकर तंबूत परतावे लागले. कारण सुद्धा मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले असते परंतु त्या तंबूत परतवले ते विकास यांनी. आणि अप्रतिम जल सीमारेषेजवळ मयांक शर्मा कर्णधार यांच्या हातात चेंडू विसावला जाऊन थेट पिच डिलिव्हरी घडून काढला चेंडू. जमिनीलगतचा फटका पाहायला मिळतो मिड विकेटच्या दिशेला. पुन्हा एकदा मयांक शर्मा तिथे उपस्थित आहेत आपल्या संघासाठी. एकाच धावेवरती समाधान मानलं होते. 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती अवघी 20 धावसंख्या. लोएस्ट टोटल, तिसरी लोएस्ट टोटल आपण पाहतोय ती या स्पर्धेमध्ये. आणि विशाल बडगे सांघिक चौथं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय. पीजे इंदू जिमखान यांकडून लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. पहिला चेंडू सोयर मारा वाईटच्या रूपात. येथे मात्र टोलावला चेंडू लॉंगनच्या दिशेला. सीमारेषेजवळ विकास आहे, कुठली चूक करणार नाहीये. येथे मात्र हे स्वराज छायाचित्रीकरण टेनिस क्रिकेट .in लाईव्ह आहे, त्यामुळे कुठली आपण चूक करायची नाहीये. ही सर्व खेळाडूंना नम्र विनंती. ओव्हरपिच डिलिव्हरी विशालाचा चांगला कमबॅक. पहिला चेंडू थोडासा सोयर मारा आपण पाहिला होता. खूप आउटसाईड द ऑफ स्टंपची पहिली डिलिव्हरी ती चेंडू होता, पण त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. दुसऱ्या चेंडू विकेट केला. आताचा डॉट बॉल. पुन्हा एकदा चेंडू टाकणे. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस होता. आणि इथे मात्र अक्षरशः जखडून ठेवलंय ते SB स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाला. कुठल्याही प्रकारची मोकळीक दिली नाहीये, हात खोलाची संधी दिली नाहीये. एकेका धावेसाठी मोहताज केलंय ते म्हणजे SB स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाला. आणि येथे मात्र कसर भरून काढले. गौरव पंडितच्या बॅट मधून निघतोय तो मिड विकेटच्या दिशेला षटकार.
संघाकडून अवघ्या 30 धावा जमू शकल्या होत्या धावफलकावरती आणि 31 धावांचं आव्हान दिले ते गिरगावचा राजा आणि श्री पिंपळेश्वर दोन्ही संघांच्या संघनायकांना शेवटचा कॉल आहे. गिरगावचा राजा आणि श्री पिंपळेश्वर काय रणनीती नसणार दादा. आम्ही फक्त चांगला क्रिकेट खेळणार. काल आम्ही चांगला क्रिकेट खेळलो नाही. क्रिकेट चांगला खेळणार, नक्की जिंकणार. नक्कीच तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ओके, पहिली फलंदाजी करायची आहे. काल वैयक्तिक तुझा धावसंख्या खूप मोठी होती, त्यानंतर कोणाची साथ लाभली नाही. आता मात्र काय रणनीती असणार आहे, कारण किती धावसंख्येचा, कारण सकाळच्या सत्रात आपण बघितलं की खूप धावा होत आहेत. जर विद्युत ज्योतात जेव्हा आपण खेळतो संध्याकाळी, त्यावेळी धावसंख्या थोडी कमी होती. काल तुम्ही खेळला तेव्हा धावसंख्या कमी झाली होती. आता मात्र जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान असणार आहे? काल आम्ही फर्स्ट मॅच हरलो, 50+ केलं होतं आणि आज पण आमची स्ट्रॅटेजी सेमच आहे की 50+ करायचा प्रयत्न करू आणि बॉलर्सला आम्ही म्हणजे डिफेंड करायचा, त्यांना सांगू की चांगला डिफेंड करा. नक्कीच गोलंदाजाला सांगणार आहे डिफेंड करणार. तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. यानंतरचा होणारा सामना आपण बघणार आहोत की गिरगावचा राजा 11 आणि पिंपळेश्वर. धन्यवाद. बॅक टू यू कुणाल सर. थँक्यू प्रमोद सर. चला आपण मैदानाकडे वळूया, पाहूया दुसऱ्या इनिंगचा थरार. अवघ्यात 31 धावांचं माफक लक्ष असणार आहे, ते म्हणजे मोरे स्पोर्ट्स खेतवाडी या संघासमोर. आणि ते मात्र या सामन्याचं धावतं समालोचन ऐकायला माझे सहकारी आणि गिरगावचा एक लाडका आवाज माननीय श्री प्रमोदजी साठवण सर यांचा. एकतीस धावांचं आव्हान. गौरव पंडित वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी पहिलं षटक. पंचांनी आम्हाला इशारा केलाय. विशाल आणि विशालचे सहफलंदाज मोहित जैन. काल आपण बघितलं फलंदाजीमध्ये विशालने खरोखर हाहाकारी माजवली होती, उत्तुंग षटकार मारले होते. आता बघूया 30 धावांची गरज आहे. पहिलाच बॅकफुटवर मारलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा येतोय. चौकाराने खातं उघडलं वैयक्तिक आणि संघाचा सुद्धा. डीजे ज्या ठिकाणी चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर होता, चांगल्या रीतीने तटवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नात सफल. यावेळी फुलटॉस चेंडू जमिनीला लगतचा फटका. कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा एका धावावर समाधान मानावं लागले. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती बिनबाद 5 धावा. 4 षटकात केवळ 30 धावा फटकावल्यात. जर आपण बघितलं तर प्रति षटकामागे 7.50च्या हिशोबाने इथे धावा फटकावण्यात आल्यात.
त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई करण्याची गरज नसणार आहे आणि याची कल्पना असणार ती मात्र मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी. विशाल यावेळी चांगला मारलेला फटका, ज्याप्रमाणे चेंडू त्याप्रमाणेचा फटका जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हा चौकार वैयक्तिक खात्यात चौकाराने देखील उघडले ते विशाल यांनी. रक्त सळसळतं ते गीत इथे लावण्यात आलेलं आहे. रक्त सळसळतंय का बघूया विशाल यांचं. यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, मागे फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. ज्यावेळी चांगली फलंदाजी होताना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न दिसतोय तो विशाल यांच्या माध्यमातून. स्वर्गीय शाहीर साबळे यांच्या लेखणीतून साकारलेलं हे गीत आणि अख्ख्या महाराष्ट्र ज्या गीतावर एक ऊर्जा संपादन करतो असं हे गीत आपण म्हणू शकतो. पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कट घेतली, चेंडू मात्र विसावतोय तो यष्टीरक्षक ओंकार कोकाटे. चांगलं यष्टीरक्षण ओंकारच्या माध्यमातून. वैयक्तिक असा चांगला खेळ यावेळी होताना बघितला नाही तो ओंकारच्या, कारण ओंकार एक नावाजलेला फलंदाज आहे, आपल्याला माहिती आहे आपल्या विभागातील. मोठे फटकेबाजी करतो, आता मात्र त्याला फलंदाजीत तेवढा बहरता आलं नाही आहे आणि त्याचा निश्चितच फायदा उचलायचा तो मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी यांना. बॅकफुटला एक पंच केलेला चेंडू कव्हरच्या दिशेने एक धाव मिळते. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ते पहिल्या षटकाच्या अंतिम समय बिनबाद 10 धावा. डीजे SB स्पोर्ट्स संघाकडून विशाल आणि आता युद्ध पाहायला मिळते ते विशाल विरुद्ध विशाल. SB स्पोर्ट्स संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येते तो विशाल बागडे. विशाल बनगे पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल डावखुरा विशाल. बघूया कशा प्रकारे यावेळी सुंदर फटका, फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा खणखणीत उत्तुंग षटकार. लावल्या परंतु गुलाबी गणवेश परिधान केलेला हा संघ खरोखर चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. अर्थातच विशाल एक वादळ म्हणायला हरकत नाही, कारण ज्यावेळी त्यांनी काल इथे फलंदाजी आपली थांबवली होती तशाच प्रकारची सकाळच्या सत्रात देखील सुरुवात, दुपारच्या सत्रात माफ करा, सुरुवात चांगली झालेली विशालच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती तब्बल 16 धावा. अर्धी मजल गाठलेली आहे, कारण 31 धावांचं आव्हान आहे, अजूनही अर्धी मजल गाठायची आहे. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहेत. यावेळी चांगला चेंडू आणि तितकाच चांगला सन्मान दिलाय. जमीलगतचा फटका मारण्यात यशस्वी. एका धाव्यावर समाधान नक्कीच मानावं लागलं. घाई करण्याची कोणतीही गरज दिसत नाहीये. ज्या प्रकारचा चेंडू त्या प्रकारची फटकेबाजी आणि ती नितांत गरजेची आहे. आपण ज्यावेळी बघतो की जेव्हा महाविद्यालयीन अभ्यास आपण बघितला असेल कधी, की त्यावेळी ना एक पुस्तक घ्यायचं TTP 3 टेस्ट पेपर, त्यात सगळा अभ्यास समाविष्ट असायचा.
तशाच प्रकारे फलंदाजीचा अभ्यास हा देखील TTP टायमिंग, टेम्परामेंट आणि परफेक्शन या 3 गोष्टींवर अवलंबून असतो. आणि सुंदर फटका कव्हरच्या दिशेने मारलेला. बघूया हा चौकार होऊ शकतो का. चांगला क्षेत्ररक्षण तिकडे SB स्पोर्ट्स संघांच्या माध्यमातून. मी जसं म्हणालो की 3 टेस्ट पेपर असा महाविद्यालयात अभ्यासक्रम संपूर्ण समाविष्ट असायचा त्याच्यात. आणि तेच आपण जर बघितलं की TTP म्हणजे टायमिंग, टेम्परामेंट, परफेक्शन या तिन्ही गोष्टी ज्याचा पाया फलंदाजाशी निगडीत आहे. आणि तशाच प्रकारे फलंदाजी केली तर खरोखर सर्वोच्च धावसंख्या इथे उभारता येऊ शकते. विशाल देखील तशाच प्रकारची फलंदाजी करताना दिसतोय. हा सुंदर फटका. चेंडू जातोय का सीमारेषाबाहेर. नक्कीच जातोय. हा खणखणीत उत्तुंग षटकार. एका धावेची गरज. सुंदर फटका जमिनीला लगतचा खणून काढलेला आहे आणि जवळजवळ हा सामना विजय प्राप्त केलाय तो म्हणजे मोरया स्पोर्ट्स खेतवाडी. आपलं हार्दिक 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 अभिनंदन. धन्यवाद DJ. सामन्यावरचं पारितोषिक जाते ते विशाल भणगे. तसेच सुपर 6 याचं देखील पारितोषिक झाले ते जाते ते विशाल भणगे यांना. आपलं हार्दिक 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 अभिनंदन. DJ होऊ दे गाणं वाजवा.